एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आणि आज रीडिंगचा विषय आहे महालक्ष्मी कोणाचा दरवाजा ठोठावतायत. खूप डीप कनेक्ट झाले आणि मेसेज आला की महालक्ष्मी कोणाचा दरवाजा ठोठावतायत. तर बघूया आपण. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही तिथून मेसेजसाठी अप्लाय करू शकता. ओके, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. महालक्ष्मी कोणाचा दरवाजा ठोठावत आहे? महालक्ष्मी कोणाचा दरवाजा ठोठावत आहे? थँक्यू सो मच. पेंटिकल्स. थँक्यू सो मच महालक्ष्मी, कारण खूप डीप मेसेजशी कनेक्ट झालेले आणि त्यामुळेच हा मेसेज होता. 10 ऑफ पेंटॅकल्स. पेंटॅकल्स म्हणजे पैसा, आणि पैसा, श्रीमंती, धन संपदा आणि सर्व आरोग्य, धनसंपदा हे सगळं खूप भरभरून म्हणजे महालक्ष्मींचा आशीर्वाद. आणि तोच महालक्ष्मींचा आशीर्वाद तुमच्याकडे येतोय. तुमचा दरवाजा, कोणाचा दरवाजा महालक्ष्मी ठोठावतायत? जर ज्या अशा सोल आहेत, म्हणजे तुम्ही जेव्हा आयुष्यातले इतके असे काही प्रसंग तुम्ही बघितले ते जिथं पैसा नाही आहे, किंवा ह्या जिथं खरंच गरज आहे तिथं तुम्हाला कोणाची मदत मिळालेली नाही आहे, किंवा पैसा तुमच्याकडे नव्हता, तुमच्या आर्थिक परिस्थिती तुमची खूप खालावलेली होती. आणि जेव्हा तुमची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती त्यावेळेला तुम्हाला साथ देणारं असं तुमचं असं कोणीही तुमच्याबरोबर नव्हतं अजिबात. अगदी जवळचे, दूरचे, जवळचे सगळेच, ज्यांनी फक्त तुमच्या आर्थिक परिस्थिती डाऊन झाल्यामुळे तुम्हाला, म्हणजे मी तर हे पण नाही सांगणार की अगदीच तुमची खूप ह्याच्यापासून पण आहे कमी, म्हणजे खूप गरिबीतून तुम्ही वर आलेले आहात. तसंच अजून एक एनर्जी ही माझ्याशी कनेक्ट होते की तुमची आर्थिक संपन्नता काही कारणामुळे किंवा काही अशा घडामोडी तुमच्या आयुष्यात घडल्या असतील की ज्याच्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती खूप ढासळली किंवा तुमच्याकडून जे तुमचं आहे ते कोणीतरी हिरावून घेतलं आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीवर खूप आघात झाला. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातलं सगळंच फायनान्शियल, सगळाच जो अबंडन्स आहे तो सगळाच विस्कळीत झाला. त्यामुळं तुमचा फायनान्शियल अबंडन्स विस्कळीत झाल्यामुळे तुमच्या आयुष्यातली जी तुमच्या मुलांच्या शिक्षणाचं असू दे, तुमच्या घराचं स्वप्न असू दे, किंवा तुमचे फायनान्शियल बाकीचे जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, जे काही कुठल्या गोष्टी असतील त्या तुम्हाला सुरळीत करता आल्या नाहीत. आणि प्रत्येक म्हणजे इतकं तुम्ही स्वतः अगदी एकट्याने हे सगळं सहन केलेलं आहे, सगळं झेपले आणि झेलले. म्हणूनच महालक्ष्मी तुमचा दरवाजा ठोठावत आहेत. कारण महालक्ष्मींचा आशीर्वाद हा तुमच्यासाठी खूप, कारण तुम्ही ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा ढासळले नाही आहे किंवा घाबरला नाही की तुम्ही हे सोडले, तुमचं कर्तव्यातनं तुम्ही बाजूला झालेले नाहीत. कितीही तुमच्यावर असे अघोरी आघात झालेत तुमच्यावर, की असे एवढी संकट आणि अशी एक वेळा भूमिका तुमच्या पुढं आली की सोडून द्यायचं की काय, असं इतकी परिस्थिती ढासळली होती. तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही फक्त परमेश्वराची साथ बघितली, तुम्ही त्यांचे आशीर्वाद मागितला, त्यांची साथ मागितला. तुम्ही साथ द्या, कष्ट करण्यासाठी मी तयार आहे असं तुम्ही परमेश्वराकडे मागितलं. आणि म्हणूनच हे 10 ऑफ पेंटॅकल्स, हे सगळे पेंटॅकल्स तुमच्यासाठीच आहेत. कारण खूप ओल्ड सोल आहात तुम्ही, खूप जुनी सोल आहात. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवायला आवडतं. ही तुमची एक चांगली, तुमच्यातली जी भावना आहे, तुमच्यातली जो प्रामाणिकपणा आहे तो महालक्ष्मींना खूप आवडतो. तुमच्यात जी महालक्ष्मी कुठं असतात? जिथं स्वच्छता आहे, जिथं निरपेक्ष प्रेम आहे, जिथं त्याग आहे, समर्पण आहे, तिथं महालक्ष्मींचं वास्तव्य असतं. आणि तसंच वास्तव्य तुमच्याजवळ. कारण काही निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव तुमच्यावर ह्याच्यावर पडल्यामुळं तुमच्या आयुष्यात बरीच संकट किंवा काही गोष्टी ह्या डीपमध्ये गेल्या, डाऊन झाल्या. पण आता असं होणार नाही. तर तुमच्या आयुष्यातल्या त्या सगळ्या एनर्जीजना हटवले तुमच्यापासून बाजूला.
आणि तुमच्या आता तुम्ही इतकं अबंडन्स तुमच्या आयुष्यात येते, म्हणजे जिथं जिथं तुम्ही हात घालाल तिथं सोनं, असं सगळ्या सगळ्या गोष्टी हे होईल आणि यश तुमच्या जवळ येते. नोकरी असेल, नोकरी तुम्ही कुठंही तुमच्या नोकरीसाठी अप्लाय केलेलं असेल तिथंही अबंडन्स आहे. आणि जे काय तुम्ही बिझनेस नवीन सुरू करताय किंवा केलेला असेल, तो बिझनेस तुमचा असेल पण त्याच्यामध्ये काय कमी हे होते तर अबंडन्स येत नाही आहे, प्रॉफिट होत नाही आहे, तर ते सुद्धा तुमच्या बिझनेसमधलं सुद्धा हे वाढतंय आणि तुमचा बिझनेसही खूप हे होतंय, त्याच्यात ग्रोथ होते असं मला दिसते. तुमच्या फॅमिलीमध्ये सुख येते. हे सगळं अगदी फळ फुललेलं सगळं असं मला दिसते आणि हेच गॉसिप सगळीकडे आता होणार आहे. कारण जर तुमच्याकडे जेव्हा नव्हतं तेव्हाही गॉसिप झाले आणि जेव्हा तुमच्याकडे आहे तेव्हाही गॉसिप होणार आहे. गॉसिप हे होणारच. कारण ह्या परिस्थिती ज्यावेळी तुमच्याकडं नव्हतं त्यावेळी त्या परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी तुम्हाला हिणवलं किंवा तुम्हाला दूषणं दिली किंवा तुम्हाला कमी लेखण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याच तेच तुमचं हे गॉसिप पण ऐकतील की तुमच्या आयुष्यात किती अबंडन्स आहे आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही किती कष्ट करताय. तुमच्यावर महालक्ष्मी प्रसन्न आहेत, महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. म्हणूनच सगळं तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणींवर आणि सगळ्या ह्याच्या गरिबीवर मात करून तुम्ही पुढं पुढं चाललेले आहात. अबंडन्स आहे तुमच्या आयुष्यात. 10 ऑफ पेंटिकल्स मेसेज महालक्ष्मींचाच आहे आणि त्यांचंच हा तुम्हाला मेसेज आहे की तुम्हाला त्या देत आहेत हे सगळं. कारण ही त्यांची इच्छा आहे. त्यांनी तुम्हाला ह्यासाठी तुम्ही ते कष्ट सोसलेले आहेत आणि त्या विश्वास ठेवलाय तुम्ही महालक्ष्मींवर. म्हणून थँक्यू सो मच. महालक्ष्मी कोणाचा दरवाजा ठोठावत आहेत तर महालक्ष्मी एक निर्णय घेत आहेत. त्यांची जी ती सोल आहे, त्यांची जी मुलं आहेत किंवा त्यांच्या ज्या अशा सोल आहेत ज्यांनी प्रत्येक येणारी गोष्ट किंवा येणाऱ्या अडचणींवर मात करत ते त्यांच्या विश्वासावर पुढं गेलेत, महालक्ष्मीच्या विश्वासावर पुढं गेलेले आहेत. त्यांनी वाट ही बघितली नाही आणि सोडूनही दिलं नाही. तर जेव्हा तुम्ही द्याल किंवा जे येईल ते आम्ही स्वीकारतो अशी तुमची भावना आहे. म्हणून महालक्ष्मी हा निर्णय घेतलाय आणि ह्या निर्णयाचा असा एक मोठा हे होते, त्या घोषणा करतायत निर्णयाची, त्या घोषणा करतायत. आता चप्पड फाड के आपको तसं तुम्हाला ते दिलं जाणार आहे आणि ती तुमची आता तुमचं कौतुक किंवा तुमचं असं मला असंही वाटतं असं ब्रह्मांडामध्ये पूर्ण तुमचं खूप कौतुक केलं जाते, तुम्हाला शाबासकी दिली जाते आणि त्याच्यामुळे तुमचे हे अबंडन्सचे दरवाजे खूप ह्याच्यावरती बंद होते, ते दरवाजे बंद होते आणि त्याच्यामुळेच तुमच्या आयुष्यात ही सगळी अडचणी आणि संकटांचा प्रवाह सुरू होता. तर ते सगळं थांबवून तुमच्या आयुष्यात अबंडन्स आणि हा उत्साह घेऊन येत आहेत. जे नाही आहे ते सगळं, ज्या ज्या मटेरियल गोष्टी असतील, सगळं जे तुम्हाला हवं होतं पण काही ह्याच्यामुळे तुम्हाला ते नाही उपभोगता आलं, तर ते सगळं तुम्हाला उपभोगण्यासाठी देत आहेत त्या. कारण तुम्ही आत्तापर्यंत इनबॅलन्स होता. इनबॅलन्स असलं आणि आपल्या हातात काय असेल तर त्याचा योग्य हे होत नाही, त्याचा योग्य वापर होत नाही. पण आता तुम्ही बॅलन्स आहात. त्याच्या मटेरियलिस्टिक गोष्टी असू देत आणि इमोशनली असू दे किंवा प्रॅक्टिकली असू दे, तुम्ही बॅलन्स आहात आणि बॅलन्स आहात म्हणूनच तुम्हाला हे सगळं दिलं जाते. कारण आता तुम्हाला माहित आहे पैसा असू दे किंवा काहीही असू दे, ज्यावेळी तुमच्याकडे नव्हतं त्यावेळेला तुम्ही काय परिस्थिती अनुभवलेली आहे आणि जेव्हा तुमच्याकडे आले तर त्यावेळी काय परिस्थिती आहे. त्यामुळं तुम्हाला हे बॅलन्स करून पुढं जायचं आहे. अति द्यायचंही नाहीये आणि ठेवायचंही नाही, असं म्हणजे दोन्ही ह्या गोष्टी असं बॅलन्स तुम्हाला करतायत महालक्ष्मी आणि म्हणूनच तुमच्याकडे ते अबंडन्स देत आहे. आहे जिथं योग्य आहे, गरज आहे तिथं तुम्ही ते खर्च केलं पाहिजे, दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तो वापर केला पाहिजे, हे तुम्हाला शिकवतायत महालक्ष्मी. म्हणून आणि तुम्ही जे शिकलाय आता ह्या सगळ्या जे तुमच्या जर्नीमध्ये तुम्ही हे शिकलाय की तुम्हाला काय करायचं आहे, काय करायचंय, कुठला अबंडन्स तुमच्या आयुष्यात येतोय, काही नाहीये म्हणून तुमच्या आयुष्यात काय होतंय आणि काय आल्यावर मग त्याचं काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहात. म्हणूनच अबंडन्स तुमच्या आयुष्यात येतोय. द चॅरिट बॅलन्स मी तुम्हाला तेच सांगितलं. बॅलन्स होताय तुम्ही आता. आत्तापर्यंत तुम्ही इनबॅलन्स होता आणि तुम्हाला तुमच्याकडे आलेला अबंडन्स असू दे किंवा काहीही ते सांभाळता येत नव्हतं. म्हणजे आलं की हां चला खर्च करणं, खर्चावर नियंत्रण राहत नसेल,
फिरणं असेल, पार्टीज असतील किंवा बाकीच्या इतर गोष्टींवर शॉपिंग असेल, त्याच्यावर तुम्ही अति खर्च करत होता. तर तो खर्च आणि योग्य हा खर्चही झाला. तसंच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जसं तुमची मुलं असतील किंवा तुमचा काय फॅमिलीचं हे असेल, तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप त्रास झाला हे सगळं हे करताना. मॅनेज नाही झालेलं आहे. तुम्ही सगळी कर्तव्य पार पाडण्यासाठी खूप धडपडत असता, की हे माझं कर्तव्य आहे किंवा हे मी केलं पाहिजे. कुणी करो न करो हे मी केलं पाहिजे, अशी तुमची भावना आहे. तर त्या ते करत असताना सुद्धा तुम्हाला बरेच वेळा अडीअडचणी आल्या, पण ते कुणाशी शेअर न करता तुम्ही त्या अडचणींवर मात करत पुढे गेलाय. जसं अतिरेक खर्चही झालाय, पण तो चांगल्यासाठीही झालाय. असा नाही आहे की तुम्ही पूर्ण तुम्हाला जे दिलं गेलं ते तुम्ही असं हे केले नाही. तर तो खर्च तुम्ही स्वतःचा कधीच तुम्ही विचार ह्यात केलेला नाही ना. तुम्हाला सांगण्याचा हा उद्देश आहे किंवा हा मेसेज आहे तुमच्यासाठी, की तुम्ही स्वतःचा विचार नाही केला. सगळ्या गोष्टी जे तुम्हाला दिलं गेलं ते तुम्ही दुसऱ्यांसाठी हे केलं. तर आता हे तुम्हाला भरपूर दिलं जाणार आहे, असं महालक्ष्मींचा आशीर्वाद तुमच्याकडे येते. तुम्हाला भरपूर देतायत त्या, आणि हाच दरवाजा म्हणून त्या ठोठावते तुम्हाला भरपूर देतायत. पण त्यामध्ये सुद्धा तुम्ही स्वतः आता तुम्ही द चॅरिट म्हणजे तुम्ही बॅलन्स होताय. हे बॅलन्स झाल्यामुळं तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला कुठं द्यायचं आहे, हे तुम्हाला इथं समजवतायत. आणि त्यांनी ते तुम्हाला सांगितलं या परिस्थितीमध्ये. तुम्हाला आता ते शिकवलं गेलंय. या परिस्थितीमध्ये तुम्हाला शिकवलं गेलंय की तुम्ही कुठं थांबायचं आहे आणि कुठं पुढं जायचं आहे, कुठं द्यायचं आहे आणि कुठं थांबायचं आहे. या गोष्टी तुम्हाला आणि कितपत विश्वास ठेवायचा आहे. कारण तुमच्या साध्या भोळ्या स्वभावाचा खूप लोकांनी गैरफायदा घेतला, असं मला ह्याच्यामध्ये मेसेज होते की तुमच्या स्वभावामुळं तुम्ही बरेच वेळा अडचणीत येत आहे, फायनान्शियली खूप अडचणीत येत आहे. बरेच वेळा फायनान्शियल नियोजन नसल्यामुळं सुद्धा तुम्ही अडचणीत येत आहे आणि लोक मग त्याचा फायदा तुमचा घेत आहेत की बराच पैसा असू दे किंवा वेळ तुमचा बराच असं जातोय. तर इथं तुम्हाला बॅलन्स करतायत महालक्ष्मी, आणि म्हणूनच त्या तुमचा दरवाजा ठोठवतायत. कारण तुम्ही बॅलन्स आहात आणि तुम्ही त्यांची खूप आवडती सोल आहात. तुम्ही खूप स्ट्रगलमधनं पुढं आलेले आहात. खूप डीप कनेक्ट झाले आणि खूप छान मेसेज महालक्ष्मीने दिलाय. थँक्यू सो मच. मी काय म्हटलं, हा महालक्ष्मींचाच आशीर्वाद आहे, त्यांचे ब्लेसिंग्स आहेत, त्यांची कृपा आहे तुमच्या सगळ्यांवर. म्हणूनच हे सगळं हा सगळा असा एवढा डीप मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला गेला. आणि 8 ऑफ वॉन्ड्स म्हणजे खूप सारी प्रगती आहे. तुम्ही असं जिथं मला वाटते बरेच तुम्हाला फिरणं खूप आवडतं, फिरायला जायला किंवा हिल स्टेशन असेल किंवा कुठंही असं फिरायला जायला खूप आवडतंय. आणि तर त्याच्यासाठी सुद्धा तुमच्याकडं फायनान्शियल अबंडन्स नाही आहे किंवा त्याच्यामुळं सगळ्याच गोष्टी तुमच्या थांबल्या गेल्या. तुम्हाला कुठंही जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला करता नाही आलं. तर यामध्ये महालक्ष्मी त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आता होत आहेत. महालक्ष्मींचं आगमन तुमच्या आयुष्यात होते, त्यामुळे तुमच्या आयुष्यात अबंडन्स येतो. 8 ऑफ वॉन्ड्स आहे, प्रगती आहे. सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सुख, समृद्धी, आरोग्य, पैसा, हे सगळं फुलफिल होतंय तुमच्या आयुष्यात. आणि तुम्ही आता स्वतंत्र असं म्हणजे बांधलेले नाही आहात. मला जे इथे अजून एक कार्ड दिसते जे आपल्याला आहे, 10 ऑफ वॉन्ड्स ते कार्ड आहे ते. ते असं म्हणजे ओझ्याखाली दबलेलं असं नाही, तर तुम्हाला मोकळं केलंय. तुम्ही आजपर्यंत एका ओझ्याखाली होता. एक ओझं घेऊन कर्तव्याचं, कष्टाचं, कामाचं, जबाबदाऱ्यांचं ओझं घेऊन पुढं जात होता आणि फक्त कर्म ते करतच पुढं चाललेले होता. तुम्ही कधीही स्वतःचा असा विचार नाही केला. तर त्या सगळ्या ह्याच्यामधून तुम्हाला बाहेर सोडतायत महालक्ष्मी, स्वतंत्र करतायत, हे सोडतायत आणि तुम्हाला त्या अबंडन्सच्या रस्त्यावर घेऊन जात आहेत. आणि त्या तुमच्यासाठी स्वतः येत आहेत, तुमचा दरवाजा ठोठावतायत त्या. आणि तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात, तुमच्या फॅमिलीमध्ये त्या प्रवेश करतायत, तुमच्या आयुष्यात प्रवेश करतायत आणि खूप अबंडन्स तुमच्या आयुष्यात त्या घेऊन येत आहेत. थँक्यू सो मच महालक्ष्मी. थँक्यू सो मच. हे बघा खूप छान मेसेजेस आहेत, खूप डीप कनेक्ट झाले. थँक्यू सो मच महालक्ष्मी. आणि हे सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येते. एक खूप मोठी परीक्षा तुमची झाली. मला इथं खूप असं हे होते की खूप मोठी परीक्षा झाली, अगदी सत्व परीक्षा म्हणा तुम्ही. सत्व परीक्षा तुमची घेण्यात आल्या. कारण ही परीक्षा देताना खूप स्ट्रगल तुमच्या आयुष्यात झाले. खूप 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 तुम्हाला
हे केले जाते. अगदी टोकापर्यंत नेऊन टोकावर उभं करून आता इथं संपलं असं तुम्हाला वाटत असताना एक अशी इच्छा असं एक अशी क्षण तुमच्या आयुष्यात त्यांनी देत आहेत आणि तुम्हाला सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात त्या घेऊन येत आहेत. कारण ही त्या टोकावर जाऊन जिथं संपलं या टोकावर जाऊनही तुम्ही परमेश्वरावरचा विश्वास सोडलेला नाही आहे. तुम्हाला हे जाणवले तुमचं म्हणजे जे आत्मपरीक्षण जे तुम्ही केलेलं आहे स्वतःचं तुम्हाला असं हे झाले की जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे. जे आहे ते परमेश्वराचं आहे. आपलं असं काहीच नाही आहे. आपण फक्त कर्म करण्यासाठी इथं आलेलो आहे. ही जी रियालिटी आहे ही रियालिटी तुम्ही स्वीकारली. ही रियालिटी आहे आणि ती तुम्ही स्वीकारली आहे. हे माझं नाही आहे. हे त्यांनी दिले आणि हे कर्म करण्यासाठी दिलेलं आहे. हे त्याच्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. हे मला करायचं आहे आणि मला परत त्यांच्याजवळ जायचं आहे. हे तुम्ही स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून हा अबंडन्स तुमच्या आयुष्यात येतो. कारण एवढी मोठी एनर्जी, एवढा मोठा अबंडन्स, सेलिब्रेशन आणि हे सगळं हे कुणाच्याही आयुष्यात नसतं. इथं आत्मसमर्पण करायला लागतं. इथं समर्पण पूर्णपणे व्हायला लागतं. सरेंडर व्हायला लागतं परमेश्वराला. तेव्हाच हे सगळं सेलिब्रेशन आयुष्यात येते आणि हे सगळं सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येते. थँक्यू सो मच महालक्ष्मी. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. तिथून तुम्ही पर्सनल रीडिंग हवी असेल तर मेसेज करू शकता. थँक्यू सो मच महालक्ष्मी. थँक्यू. महालक्ष्मी तुमचा बघा काय म्हणलं तुम्हाला. आणि ह्याच कारण तुम्ही खूप स्वतःला असं एक मी तर तेच तुम्हाला मेसेज केला की एका टोकावर जिथं संपलंय आता संपतंय असं तुम्हाला वाटत असताना सुद्धा हे सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येते. हे इथं स्वतःला तुम्ही बंद करून घेतलं होतं. स्वतःला आता नाही आहे, ह्यातून मला मार्ग मिळत नाही आहे किंवा नाही, परमेश्वराची ही इच्छा आहे. मला फक्त काय परीक्षा द्यायची आहे किंवा मला त्यांनी जे कर्म दिलेलं आहे ते मी करतीये आणि मी करतोय म्हणून आणि मला त्या जबाबदाऱ्या कर्तव्य करत पुढे जायचं. एवढंच तुमची मानसिकता किंवा तुमचे विचार एवढेच झालेत आणि म्हणून तुम्ही त्या ह्याच्यावर तुम्ही पुढे गेला. पण ह्यातनं तुम्हाला इथं घेऊन येत आहेत महालक्ष्मी. ह्यातनं नाही, कारण ही जागाच तुमची नाही आहे. ही जागा तुमची नाहीच आहे, तुमच्यासाठी नाही आहे. हे तर ती सोल होती जी पास्टमध्ये तुमच्या बरोबर होती. जी पास्टची सोल आहे आणि हे सेलिब्रेशन जे आत्ता येते तुम्हाला ते हा पास्ट सगळ्या पास्टमधून त्या बाहेर काढतायत आणि सेलिब्रेशन आनंद असे सगळे कप्स घेऊन त्या येत आहेत. थँक्यू सो मच. आयसोलेशन पिरियड तुम्हाला का स्वतंत्र बघा हे 8 ऑफ वॉन्ड्स आहे. नाही तर मी तुम्हाला इथं 10 ऑफ वॉन्ड्सचं पण सांगितलं की असं जबाबदाऱ्याच्या कर्तव्याच्या आणि सगळ्या ह्याच्यात जखडला गेलेला होता तुम्ही आणि तो आयसोलेशन पिरियड होता तुमच्यातला की तुम्हाला सगळ्या गोष्टींची जाणीव करून देण्याचा तो पिरियड सुरू होता तुमच्या आयुष्यात की तुम्हाला कुठं जायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, किती जबाबदाऱ्या, किती कर्तव्य. कधी कधी आपण अशा काही मला इथं एनर्जीज दिसत आहेत की प्रत्येक गोष्ट मी करणार आहे किंवा ही माझी आहे, मीच करायला पाहिजे. तर 10 माणसं तुमच्या बरोबर आहेत, त्या 10 माणसात ते वाटून तुम्ही दिला आणि तर तुमचा 11वा वाटा तुमच्याकडे येईल. जर उदाहरण म्हणून मी सांगते तुम्हाला, तर अशी ही एनर्जी मला पिक होते. मग 11 वाटण्या केल्यानंतर तुमच्याकडे जबाबदारी एवढीशी येईल ना. वाटणी म्हणजे असं नाही, प्रत्येकानं प्रत्येकाचं कर्तव्य, प्रत्येकाची जबाबदारी, प्रत्येकाची कर्म आहेत ते आणि ज्याचं त्यानं कर्म त्याचे केले की ते होत जात. तर नाही, प्रत्येक गोष्ट मी करणार आहे किंवा ही माझी जबाबदारी आहे, हे माझं कर्तव्य आहे, मीच करायला पाहिजे नाही. असं केलं तर तुम्हाला त्याचा मानसिक आणि शारीरिक हा दोन्हीही त्रास होणार. तुम्हाला त्या जबाबदाऱ्यांचाही त्रास झाला, मानसिकही त्रास झाला आणि प्लस तुमच्या शारीरिकही त्रास, कारण तुम्ही सगळ्या गोष्टी अंगावर जबाबदाऱ्या ओढवून घेतल्यामुळं तोही त्रास तुम्हाला झालाय. तर ह्या सगळ्यातनं आता तुम्हाला ते बॅलन्स झाल्यामुळे तुम्हाला माहिती आहे काय काम मी एकटे करू शकते किंवा आणि हे काम जर मी माझ्या सगळ्या ह्याच्यामध्ये वाटलं तर ते काम कसं होईल. तर 5 जणांनी मिळून एकच काम करायचं आहे. तर ते 5 जणांनी मिळून केलं तर व्यवस्थित होईल आणि त्याचं कामाचा कमी वेळेत जास्त काम आणि जास्त कमी कष्टात असं हे होऊन जाईल. तर तुम्ही ते नाही करत होता की नाही माझ्यावर सगळं माझी जबाबदारी आहे, मी करायला पाहिजे, मी करतोय आणि माझंच आहे असं नाही.
तर ह्या सगळ्यातनं तुम्हाला हे सगळं शिकवलंय महालक्ष्मीने, तुम्हाला परमेश्वर आणि युनिव्हर्सने हे तुम्हाला सगळं शिकवलंय की नाही असं करायचं नाही आहे. म्हणूनच हा तुमचा आयसोलेशन पिरियड होता. स्वतःलाही थोडं वेळ दिला पाहिजे, स्वतःलाही दिला पाहिजे, कारण तुम्ही तो डिझर्व करता. स्वतःलाही तुम्ही वेळ दिला पाहिजे. स्वतःवर प्रेम करणं ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे, हे सुद्धा तुमचं कर्तव्य आहे. आणि हे तुम्ही बाकीच्या जबाबदाऱ्या आणि बाकीच्या कर्तव्यामध्ये हे तुम्ही विसरूनच गेला की तुम्ही सुद्धा एक माणूस आहात. तुमचंही स्वतःवर तुम्हाला प्रेम करायला पाहिजे आहे, तुमचं ते कर्तव्य आहे हे तुम्ही विसरून गेला होतात. आणि म्हणूनच ते बांधले गेलेला होतात तुम्ही. आणि त्या सगळ्यातनं सोडून महालक्ष्मी तुम्हाला स्वतंत्र करतायत आणि फ्रीडम देत आहेत तुम्हाला. आता तुम्ही स्वतःवर प्रेम करताय, बॅलन्स आहात आणि एक निर्णय म्हणूनच हे सगळे पॅन्डॅकर्स आणि हे सगळं सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येते. थँक्यू सो मच. खूप डीप आणि खूप छान झाले हा बॅलन्स, कारण तुम्ही विश्वास ठेवलाय, परमेश्वरावर विश्वास ठेवला, महालक्ष्मींवर विश्वास ठेवलेला आहे, एंजल्सवर विश्वास ठेवलेला आहे. एंजल्स तुमच्या आजूबाजूला नेहमी असतात. एंजल्स म्हणजे कोण हो? जी माणसं आपल्याला असतात आजूबाजूला, आपल्या जी लोक असतात ती परमेश्वर त्यांच्याच रूपाने आपल्याला काही अडीअडचणीत मदत करत असतात, हात देत असतात. असं आपल्याला असं बरेच वेळा तुम्हाला वाटलंय की आता माझ्याकडे काही नाही आहे किंवा मी काय करू, त्याच वेळा अगदी नकळतपणे एखाद्या मदतीचा हात तुमच्या पुढे आलेला आहे. तर ते एंजल्स आणि परमेश्वर, त्या दिव्य शक्ती तुमच्या बरोबर आहेत आणि त्यांनी तुम्हाला साथ दिली. त्यांना तुम्ही ग्रॅटिट्यूड पे करताय, त्यांचं असं हे करत नाही आहे तुम्हाला, तर तुम्ही ग्रॅटिट्यूड पे करताय त्यांना. थँक्यू सो मच. महालक्ष्मी मिरॅकल्स होत आहेत तुमच्या आयुष्यात, जजमेंटच्या बरोबर मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात होत आहेत. आणि हे मिरॅकल्स हे तुम्ही डिझर्व करता, हे तुम्ही डिझर्व करता, कारण महालक्ष्मीचे आशीर्वाद आहेत तुमच्यावर, परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. एवढ्या मोठ्या स्ट्रगलमधनं, एवढ्या कष्टातनं तुम्ही वर आलेले आहात. आणि जी माणसं कर्मापासून, कर्तव्यापासून पळून जात नाहीत, तिथं परमेश्वर सुद्धा त्यांना कधीही एकटं सोडत नाहीत. आणि तसंच तुमच्याबरोबर हे झालेलं आहे की तुम्ही कर्तव्यापासून कधीच पुढं पळून जात नाही आहे, गेलेला नाही आहे, नेहमी कर्तव्य केलेलं आहे तुम्ही. आणि आता तुम्हाला तेच, म्हणूनच तुमच्या आयुष्यात मिरॅकल्स आणि सगळे असं चमत्कारिक जे बदल आहेत ते सगळे तुमच्या आयुष्यात होत आहेत. थँक्यू सो मच प्रिस्क्रिप्शन. आता हेच तुमचे पूर्वज तुमच्या बरोबर आहेतच, तुमच्या पूर्वजांचा सुद्धा मेसेज आहे त्याचा पेंटिकल्स. म्हणजे मी तर तेच म्हटलं, तुम्ही असं फिरायला जाणं असेल किंवा बाहेर मजा हिल स्टेशनवर जाणं, निसर्ग खूप तुम्हाला अट्रॅक्ट करत असेल, निसर्गामध्ये जाणं, फुलांबरोबर फुलांच्या सानिध्यात राहणं, फुलपाखरांना बघून असं मन असं उत्साहित होत असेल, तुम्हाला अट्रॅक्शन होत असेल पक्ष्यांचं, फुलांचं, झाडांचं, तर ते तुम्हाला निसर्ग तुम्हाला अट्रॅक्ट करतोय, त्याच्याकडं घेऊन बोलवतोय. तो निसर्ग तुम्हाला बोलवतोय, हे ब्रह्मांड तुम्हाला अट्रॅक्ट करतंय. कारण जेव्हा आपली ऊर्जा आणि ब्रह्मांडाची ऊर्जा ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन होतं, तेव्हा अबंडन्सचे दरवाजे उघडत असतात आणि हेच अबंडन्सचे दरवाजे तुमचे उघडत आहेत. खूप मोठे आणि खूप डीप मेसेज आहेत हे. आणि थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. नक्कीच कमेंट करा रीडिंग कशी वाटली, कारण तुमची कमेंट्स, तुमच्या दिलेल्या कमेंट्सच मला अजून रीडिंग करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. तुमची एनर्जी असते जी मला, मी कितीही कामात असले तरीसुद्धा मला पुन्हा ओढून आणि ह्या एनर्जीमध्ये घेऊन येते आणि ही रीडिंग करायला मला हे करते. तर प्लीज सगळ्यांनी कमेंट करून मला सांगायचं आहे की रीडिंग कशी वाटली. थँक्यू सो मच. कर्मा रिलीजिंग हे एवढं सगळं याच्यासाठी होते, कारण जेव्हा आपण आपले कर्म रिलीज करतो, एवढ्या मोठ्या सगळ्या अशा ह्याच्यामधनं तुम्ही बाहेर आलेले आहात. एवढा मोठा आयसोलेशन पिरियड जो तुमचा चाललेला होता, जी परीक्षा तुमची चाललेली होती, त्या परीक्षेतनं पास होऊन तुम्ही पुढे आलेला आहात, कारण कर्मा रिलीज करत होतात. एक ड्रामा होता, एक नाटक, जे असं होतं की जे युनिव्हर्सनं तुमच्यावरती ते हे केलेलं होतं आणि तुम्ही अगदी चांगल्या सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जीनं तो ड्रामा, अगदी ते नाटक तुम्ही पूर्ण केलं. म्हणजे तुमचं जे जबाबदाऱ्या होत्या, जे कर्तव्य होतं ते पूर्ण केले आणि म्हणूनच हे अबंडन्सचे दरवाजे उघडत आहेत. आणि हाच मेसेज तुम्हाला युनिव्हर्स आणि महालक्ष्मी तुम्हाला देत आहेत की पुढच्या तुमचा जो आता नवीन अध्याय जो तुमच्या आयुष्याचा सुरू होते, अबंडन्सचा अध्याय जो सुरू होते, त्यात सुद्धा तुम्हाला असेच कर्माच करायचे आहे. जिथे ज्यांना कुणी नाही आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचायचं आहे. ज्यांना आधार नाही आहे त्यांचा निराधारांचा आधार तुम्हाला व्हायचा आहे. तुम्हाला त्यांच्यासाठी व्हायचं आहे ज्यांना कुणी नाही आहे, किंवा त्यांच्यासाठीच
तुम्हाला एक आधाराचा हात तुम्हाला द्यायचा आहे आणि हे तुम्हाला इथं सांगितलं जाते. हा मेसेज तुम्हाला दिला जातोय. ज्याच्या डोक्यावरचा हात हरपलेला असेल, ज्याचा मायेचा आधार हरवलेला असेल, त्याला आधार तुम्हाला द्यायचा आहे आणि म्हणून तुम्हाला इतकं सक्षम आणि इतकं स्टेबल तुम्हाला केलं गेलं आणि म्हणूनच हे आयुष्यात ह्या परीक्षा तुमच्या घेतल्या गेल्या. तुम्हाला खचवण्यासाठी नाही, तुम्हाला अजून खूप स्ट्रॉंग करण्यासाठी घेतल्या गेल्या त्या परीक्षा. म्हणून हा मेसेज तुमच्यासाठी दिला जातोय. थँक्यू सो मच होप आशा. हे तुमच्यातलं प्रेम आहे की नाही, तुमच्यातलं प्रेम अजून उफाळून बाहेर काढतायत ते. जे प्रेम लपलेलं होतं, जे प्रेम तुम्ही झाकून ठेवलेलं होतं, जे प्रेम आत कुठंतरी ह्या कष्टात, ह्या जबाबदाऱ्यात, ह्या ह्याच्यामध्ये इतकं ते प्रेम असं कुठंतरी हे झालं होतं की त्यातनं बाहेर तुम्ही पडत नव्हता आणि त्यात ते प्रेम आता ते बाहेर काढताय. तुमचा जो स्वभाव आहे, जे प्रेम आहे, जे बाहेर असं हे होऊन येते, फ्लो होऊन येते ते बाहेर आणि ते प्रेम तुमच्यातलं बाहेर काढतायत महालक्ष्मी आणि म्हणूनच त्या तुमचा दरवाजा ठोठावतायत. थँक्यू सो मच. कारण त्या त्यांच्या भक्ताला, त्या त्यांच्या लेकरांना कधीच असं एकटं सोडत नाही, कधीच एकटं सोडत नाही. भले हे कितीही कष्ट असून त्या कष्टात सुद्धा त्या बरोबरच असतात आणि त्यांनी तुमच्या बरोबर, आपल्या सगळ्यांबरोबर ते राहिलेत नेहमीच. एंजल्स असतील, युनिवर्स, ब्रह्मांड आणि आपले पूर्वज, या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं अबंडन्स तुमच्या आयुष्यात येते. थँक्यू सो मच द होली स्पिरिट. रिमेंबर, मी ते म्हणत, तुमचं प्रेम, खरं प्रेम तुमचं बाहेर निघतंय. तुमचं प्रेम, उत्साह आणि तुमचं थॉट चक्र ओपन होते. थॉट चक्रामुळं तुमचं प्रेम आणि हार्ट चक्राही ओपन झाल्यामुळं तुमच्यातल्या ज्या प्रेमाच्या भावना आहेत, त्या आधी तुमच्या बोलण्यात थॉट चक्राही ब्लॉक होतं, त्यामुळं तुम्ही बोलत नव्हता. तर थॉट चक्र ओपन झाल्यामुळं तुमचं जे बोलणं आहे, तुमचे जी प्रेमळ जी तुमची भाषा आहे, तुमचं जे माया आहे, त्या शब्दातला जो गोडवा आहे आणि जे प्रेम आहे, जी आपुलकी आहे, ती आतून अशी बाहेर येते. प्रेम असं फ्लो होतंय तुमचं आणि खूप डीप डीप मेसेज आहे. थँक्यू सो मच महालक्ष्मी. थँक्यू सो मच. आता तुम्ही तुमच्यातले जे पॅशन्स आहेत, जे पॅशन तुम्ही ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठंतरी तुम्ही हे पॅशन्स सगळे हरवला होता, विसरला होता किंवा तुम्ही करू शकत नव्हता, तुमची इच्छा असूनही तुम्ही ते पूर्ण करू शकत नव्हता, तर तुम्ही आता ते करताय पूर्ण. कारण जे नव्हतं ते तुमच्याकडं येत आहे. समथिंग इम्पॉर्टंट टू शेअर. इनर कॉल, हां, जे डाउनलोड्स तुम्हाला येत आहेत, जे मेसेजेस तुम्हाला येत आहेत, जे इंट्युएशन्स तुम्हाला येत आहेत किंवा तुम्हाला स्वप्नांच्या द्वारे सुद्धा हे मेसेजेस तुम्हाला दिले जातील. जे महालक्ष्मी तुमचा कुणाचा दरवाजा ठोठवत आहेत, तर ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला हे स्वप्नांद्वारे किंवा तुमच्या इंट्युएशन्सनं तुम्हाला असे हे मेसेज क्लिक होतील. तुम्हाला काही मेसेज दिले जातील, तर त्या मेसेजशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. हे मेसेजेस तुम्हाला तुमच्याशीही जोडतायत. हे मेसेज तुम्हाला तुमच्याशी जोडतायत आणि ते तुमचं जे कनेक्शन आहे, आत्म्याचा आवाज म्हणजेच आपला जो आवाज येतो तो परमात्म्याचा आवाज असतो. परमेश्वराचा तो आवाज असतो. त्या आवाजाशी तुम्ही कनेक्ट होताय. म्हणून एवढी सगळी मोठी एनर्जी ही तुमच्याबरोबर येते. थँक्यू सो मच. आणि हे डिवाइन ऑर्डर आहे, परमेश्वराची ऑर्डर आहे ही. कारण ही आता तुम्ही कनेक्ट होण्यासाठीच हे आहे. तयार राहा असे डिवाइन डायरेक्टर रिलीज करण्याची वेळ आलेली आहे. आता जे झालेलं आहे सगळ्या जबाबदाऱ्यामधून, कष्टांमधून, जबाबदाऱ्या आणि कष्ट आणि कर्तव्य कधी संपत नसतात, पण ती कशी पूर्ण करायची ह्या आयडियाज तुम्हाला दिल्या गेल्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. कधीही कुठली गोष्ट, कुठल्या ह्याला किती महत्त्व द्यायचं किंवा कशाचा किती त्रास करून घ्यायचा, हे तुम्हाला रिअलाइज करण्यात, हे तुम्हाला दाखवण्यात आलं. त्यामुळे तुम्ही बॅलन्स आहात का इनबॅलन्स आहात, समोरच्याला सपोर्ट करताय का तुम्ही स्वतः हे होत आहे, हे ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं गेलं. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तर तुम्ही पूर्णपणे आता बॅलन्स झालेले आहात आणि हा विश्वास झाला आता महालक्ष्मींचा, महादेवांचा, युनिवर्सचा सगळ्यांचा विश्वास तुमच्यावर झाला. त्यांचा विश्वास तुम्ही जिंकलेला आहे आणि म्हणूनच महालक्ष्मी तुमचा दरवाजा ठोठवत आहेत. आर्थिक संपन्नता, अबंडन्स आणि सुख समृद्धी, ऐश्वर्य तुमच्या घरात येते, तुमच्या फॅमिलीमध्ये येते आणि खूप आनंद आणि खूप असं सेलिब्रेशन तुमच्या फॅमिलीमध्ये येते असं मला दिसते. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पर्सनल रीडिंग हवी असेल
तर माझ्या चॅनलला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके, थँक्यू सो मच. बाय. हर हर महादेव. जय श्री कृष्णा. राधे राधे. बाय बाय.